नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त असे भरीव वांग्याची भाजी। ही भाजी खायला एक नंबर लागते। तुम्ही 2 पोळ्याऐवजी जास्त खासाल 2 पोळ्या। तर मी वांग्याची भरीव भाजी बनवण्यासाठी मी काय केलं, पाव किलो वांगे घेतले। हे वांगे स्वच्छ असे धुवून घेतले। नंतर या वांग्याचे 4 भाग करले। सर्व वांग्यांची भाग असे 4 भागामध्ये चिरून घेतली। भरे वांग म्हणले की सर्वांनाच आवडतं आणि खायला एकच नंबर लागते। तर काय, हे वांगे मी चिरून घेतले। आता याच्यामध्ये टाकण्यासाठी मी कांद्याची पात आता चिरून घेणार आहे। हिवाळा म्हणलं की हिवाळ्यामध्ये कांद्याची पात, लसूण पाक आणि कोथिंबीर खूप शेतामध्ये लावतात। तर हे कांद्याच्या पातीने या भाजीला एकच नंबर चव येते। कांद्याची पात, लसूण पाक। तर ही लसूण पात आणि कांद्याची पात मी कापून घेतली। नंतर कोथिंबीर बारीक कापून घेतली। आता या वांग्यामध्ये भरण्यासाठी मी मसाला तयार करून घेते। तर मी शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्याचं बारीक असं कूट बनवून घेतलं। याच्यामध्ये 1 चम्मच चटणी, तुम्हाला जितकी चटणी लागते त्याप्रमाणे तुम्ही तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तर मी एक 1.5 चम्मच चटणी घेतली लाल। हळद, चवीपुरतं मीठ, याच्यामध्ये कराड 1 चम्मच, काळा अंबारी मसाला, आणि काळा मसाला, घरामध्ये बनवलेला काळा मसाला। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पाणी टाकून ही मस्त असं पेस्ट बनवून घ्यायची। ही वांग्यामध्ये भरण्यासाठी अशी मस्त पाणी टाकून थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची। आता ही जी पेस्ट बनवली होती ना, ही पेस्ट पूर्ण वांग्यामध्ये थोडी थोडी करून ही पेस्ट वांग्यामध्ये भरून घ्यायची। पाणी टाकून मस्त एकजीव असं हे मिश्रण बनवून घ्यायचं। आता या वांग्यामध्ये मस्त हे मिश्रण भरून घ्यायचं। पूर्ण वांग्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं। खूप छान बनून हे भरीव वांग तयार होतं। आता पूर्ण वांग्यामध्ये मी हे भरून घेणार आहे। मी सर्व वांग्यामध्ये हे सर्व मिश्रण भरून घेतलं। आता कढई ठेवली तापण्यासाठी। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर याच्यामध्ये जिरं मोहरीचा तडका मारून घ्यायचा। नंतर कांद्याची पात, लसूण पात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून कांद्याची पात आणि लसूण पात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। 2 मिनिटं याला असंच परतून घ्यायचं, जोपर्यंत कांद्याची भाजत नाही तोपर्यंत। नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेले वांगे, जे आपण वांगे बनवले होते भरीव, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता या वांग्याला 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं मस्त तेलामध्ये 2 मिनिटं असंच भाजून घ्यायचं। 2 मिनिटं परतून घेत राहायचं। बघा किती छान कलर आलेला आहे। नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढा वांग्याचा रस्सा बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आणि याला 10-15 मिनिटं शिजू द्या। खूप छान लागतात हे वांगी। तुम्ही भातासोबत, पोळीसोबत खा, एक नंबर लागतात। असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।